नसलो तो कोण वाजवेल, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे, तू भगवंताचा निरोप पोचवणारा गडी आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच एक एकर इकून आलाय, इकडं काय दिवा लावायचा. आणि मी ही मुळी वाढली आणि ज्यांनी मी घालवला त्यांची पुण्यतिथी आहे. आणि आज आपण सगळं कशात आहेत, मी एक झाली बर का. मुळीचे कप्पे आहेत, मुळी एक आहे अज्ञान आणि तिला कोंब 4 आहेत. 1 मी, 2 तू. तू माझं काहीच करू शकत नाही, तुझ्या काय आहे. मी, तू, 3. त्या बाबलीपासून या बाबली पोत माझ आहे. इकडली अख्खी इकीन, तू जिरीन, तू जिरावली नाही ना. मी माझ्या बापाचा नाही, लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी, तू, तुझं, माझं. आणि ह्या 4 मुळ्या जोपर्यंत तुम्ही तोडीत नाही तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही. कोण आपण, काय आणलंय सगळं, काय न्यायचंय. का भावाभावाची मारामारी, का नवरा बायकोचं भांडण, का भाऊ भावाच्या डोक्यात दगड घालतोय, का मित्र मित्राचा खून करतोय. याला सगळेजणच कारणीभूत आहेत. मी, तू, तुझं. काय आपण संग नेणार आहे, काय संग न्यायचं आपल्याला. अरे ज्यांनी काही संग नेलं नाही त्यांच्या नावावर पाप पुण्य आहे. आणि आपण तर रात्रंदिवस लबाड्या करून मागच्या अवलादीसाठी समाधान केलंय. आपली सून आपल्याला ताट लुटून वाढते, याच्यापेक्षा अपमानाचं जगणं काय. काय पाणी मारू मारू कापूस शिकला, काय फायदा झाला. उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, काय फायदा झाला. शिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, काय फायदा झाला. अरे मतदानाच्या दिवशी 100 रुपये मिळावं म्हणून इळभर वाट्यावर बसला आणि 5ला 100 मिळाले तेव्हा पटांगा आवाय गेला. कुठं फिरशील हे पाप. आणि बसलेली माणसं मला सांगा, तुम्ही किती जरी पाप केलं, मी बिन तुम्ही हवी, तर वाटेकरी कोणी नाही आहे. वाटेकरी कोण आहे. पोऱ्याचं डायरेक्ट म्हणणं आहे ते तुमचं कर्तव्य आहे. सुनाचं डायरेक्ट म्हणणं आहे उपकार केले नाहीत. आणि बायकोचं स्पष्ट म्हणणं आहे मी म्हणून राहिले, दुसरी कवाई गेली असती. आणि आपल्याच बायकोचं आपल्याला पोराला सांगणं आहे त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे, त्याला मी 9वी पासून पाहते, त्याच्यातून गाढवात काही फरक नाही. अशी बायको म्हणते आपली. आणि तरी आपण नळीनं पाणी मारून कापूस शिकितोय. याला 4 जण जबाबदार आहे. मी, तू, तुझं, माझं. आणि ह्या 4ही गोष्टी ज्यांनी घालवल्या त्यांची पुण्यतिथी आहे. आता उलट फिरायचं आहे आपल्याला. आत्ताच एक झाड झालं, झाडाला खाली मुळ्या गेल्या, त्या मुळीला 1 मुळी गेली, तिला कोंब 4 झाले. आणि मुळाच्या वर जे आलं त्याला खोड म्हणतात. आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार. तुमचं डोकं बंद झालं. झाड वांस आहे, त्याला मुळी अज्ञान आहे, अज्ञान मुळीला खोड अहंकार आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झाला, बाबा अहंकार शिखन दाट, फुटली पहाट, माता भक्ती भटली बरवंत, तिने मार्ग चाविला तो
अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत आणि 4 कोंबांना अहंकार नावाचं खोड आहे. महिला मंडळ, आज तुम्हाला बोलायचा दिवस नाही आहे, कारण आज जर बोललं तर उद्या वर्षभर आमच्या मागं कर लागल, कारण संक्रांतीला कर आहे. आज संक्रांत आहे. खरंच सांगा, तुम्ही एवढ्या मेकअप करून वाण घेऊन देवाला आल्या, तुम्ही नवऱ्याचं दर्शन किती जणींनी घेतलं? एक निघाली फक्त, 1 2 3 4. 2 हात केल्यावर मी मोजायचे कशी? हात खाली करा. ए याचं उत्तर ऐका बरं का महाराज. याचं उत्तर ऐका. तुमच्या पाया पडून संक्रांतीला सांगतो महिलांना, तुम्ही मुलांना लाड द्या, मुलींना लाड द्या. त्याच्याबद्दल आपलं मत नाही, ती आपली लेकरं आहेत. पण ह्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही एक चूक करू राहिल्या, ती तुमच्या ध्यानात येत नाही, पण सांगून टाकतो. तुम्ही मुला देखत नवऱ्याचा अपमान करता. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे महाराज. आता हे पुरुष आहे ना, बिचारी उगाच कुठं आधार नाही म्हणून घरी मुकामाला येतात. नाही तर गड्या इतका सासुरवास दुसरा कोणालाच नाही महाराज. आता तुम्ही मी निर्लज्ज असल्यामुळं घरी मुकामाला जातो, नाही तर शहाणा माणूस गाडी खाली आत्महत्या करीन पण घरी जाणार. इतकी आपली बायको आपल्याला बोलती महाराज. आपल्या बायको इतकं वाईट अजून आपल्याला कोणीच बोलेल नाही. चोपदार, पोर हा म्हणून एक वाक्य संक्रांतीला सांगतो. नवऱ्याचा अपमान मुलांदेखत कधी करू नका, करू नका. तुम्ही त्याला सांगत आहे, त्याला काही कळत नाही. हो, ते अहंकार नावाचं खोड आहे. अजून नाही राहिलं बरं का. झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे. अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत आणि 4 कोंबांना वर अहंकार आहे आणि अहंकाराच्या खोडाला 12 फांद्या आहेत वर. आता त्या 12 फांद्या ऐका कोणत्या आहेत. 1 काम आणि पाया पडतो. तुमच्या शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात घुसतं आणि मनात पाप गेलं का ते इंद्रिय खवळवतं आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा भरमिष्ठ होतो. माणसं म्हणतात त्याचे ज्ञानेश्वरी पाटे त्यांना असं करायला नव्हतं. इंद्रिय आहेत ते. विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे, ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. आणि इंद्रिय जे म्हणतात तेच पुरुष करतात, हे ध्यानात ठेवा. इंद्रिय म्हणतील तसंच करतात. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. ह्या 3 वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. पूर्वी पोरींना चिठ्ठ्या द्यायची. आता पुरी पोरांना मेसेज टाकतात. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी 13 ते 18च्या आहे. आणि एकही पोरगी आत्तापर्यंत विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. तुम्ही अभ्यास करा. सगळ्या पोरी मूर्ख पोरांबरोबरच पळून जाणार. मूर्ख म्हणजे भंगरी, इन मराठी छपरी, काहीच करीत नाही. मोटरसायकलीचे पार्ट चोरीतोय आणि ही त्याच्या नादी लागते. तो काम आहे. आणि कामा नावाची फांदी जर वाढली तर साधू सुद्धा संपतो. ज्यांनी काम जिंकला त्यांची पुण्यतिथी. आणि तो काम कसा आहे. धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा.
झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे, कोंब 4 आहेत, खोड अंकार आहे, 12 फांद्या आहेत. पहिली फांदी आहे काम, आणि दुसरी फांदी आहे क्रोध. आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागतात का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागतं का? काय लागतं त्याला? 10 मिनिटाचा सगळा खेळ आहे. आत्ता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर बोकस उगशील. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण मी म्हणतो 10 लाख खर्चायचे कवा? आणि पाया पडून सांगतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि आपली सगळी भांडणं कशावरून माहिती आहे का? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, याची भांडणं आहे. गाळ का उडावला, तुलाही मोठ्या बापाचं आहे, गाडी डांबरीला आणायचीच नाही ना, तुझ्या बापाला वरून रस्ता करता येत नाही. आणि पाया पडून सांगतो राग जर आकळला नाही तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का बसलेल्या माणसाला, गुन्हा करून आत गेलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही असं वाटतं तुम्हाला? होतो, पण ती वेळ निघून गेली. दोघांची बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला. कापूस याचायचा कोणी? वावर तर खाटत राहिलं. जो आत गेला तो बाहेर येत नाही, आणि मेलाय तो उठून बसत नाही. मग भांडणं करायचे कशा? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफटीत दिली, 50,000 हजार घेतले, आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला बसली? 50ला. तो 50 गेले बरं का, पण त्याची जिरावली. आता काय बोलायचं? पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे, फांदे आहेत बरं का यार, आणि तिसरा लोभ आहे. जे नशिबानं मिळेल तेवढ्यावर आनंद माना, पापाचं कमवू नका. व्याजाचा धंदा करणारी जेवढी माणसं आहेत, इथं 2-3 जण आहेत, आत्तापर्यंत सगळी व्याजाचा धंदा करणारी माणसं तरफडूनच मेली. व्याजाचा धंदा करणारी जी माणसं आहेत ती कधी सरळ मरत नाहीत, तारफाडूनच मारतात. का? ते 100 देतात आणि 110 घेतात. ते 100 त्यांचे आहेत, पण 10 व्याजाचे आहेत. ते त्यांचा कार्यक्रम करतात. जेवढे कोट्याधीश लोक आहेत आत्तापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही, सगळे हॉस्पिटललाच मेले. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच होते, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहीत नाही हे कधी मेले. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला येणार. ते 2 महिने मृत्यूशी झुंज देत होते.